मंजुषाताई पाटील यांचं आपण आगमन झालेलं आहे। श्रोत्यांचे श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या वतीने स्वागत करते। आपण गोदावरी माताजींच्या माध्यमातून बघू शकतो। कटआउट बघता त्यामध्ये गोदावरी माताजी 90 वर्षाच्या आहेत। उपासनी महाराज आणि त्यांची भेट झाली त्यावेळी श्री बाबांनी त्यांना पेरू दिला आणि सांगितलं की हे सगळं तुझं आहे। अर्थात त्यानंतर गोदावरी माताजींना बघून अनेक कन्यांनी येथे दीक्षाविधी कन्यांची दीक्षाविधी संपन्न झाली। जसं गोदूताई राहते तसं मलाही राहायचंय असं वाटून इथे अनेक कन्या आल्या आणि उपासनी कन्याकुमारी स्थानाची पायाभरणी झाली। एका वर्षात 7 यज्ञ येथे संपन्न होतात। काही नवीन चेहरे मला दिसत आहेत, त्यांच्यापर्यंत इकडची माहिती पोहोचवणं ते महत्त्वाचं आहे। काही टेक्निकल गोष्टी आणि साधनेशिवाय शेगावच्या अलकाताई देशमुख आपण जिथे कुठे असाल मंजुषाताई आपलं श्री उपासनी कन्याकुमारी स्थान साकोरीच्या वतीने मनापासून मनपूर्वक मनापर्यंत हार्दिक स्वागत। आणि या पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात मी विनय दादांकडे देते। जय सद्गुरु। जय सद्गुरु। गुरु शिष्य भेटीची आणि सद्गुरु परमपूजनीय गोदावरी माताजींच्या साकोरीतलं आगमन या दोन्ही गोष्टींना 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि त्यानिमित्त आता थोडा वेळ राणी उर्फ जयमाला कुलकर्णी आपल्याला माहिती सांगत होतीच की गेले 3 दिवस हा एक प्रकारचा महोत्सव सुरू आहे। विविध कलांचं सादरीकरण या ठिकाणी गेले 3 दिवस झालं। अनेक पूजा झाल्या, मिरवणुका झाल्या। त्या मिरवणुकांमध्ये लेझिम वादन, त्यानंतर ढोल वादन, ढोल पथकं होती, लाठीकाठीचे खेळ झाले, स्केटिंगचे खेळ झाला। त्याचबरोबर काल अत्यंत सुंदर असा ज्याला आपण प्रोफेशनल अशा नर्तिकांकडनं शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम फार सुंदर झाला। परवा संध्याकाळी इथल्या ज्या पूजनीय कन्याकुमारी आहेत त्यांचा स्वतःचा गायनाचा, भक्तिगीतांचा, भजनांचा अत्यंत सुंदर असा ज्याला मनोवेधक असा म्हणता येईल, अंतर्मुख करणारा असा कार्यक्रम झाला। आणि असं सगळं भजन, गायन, पूजन आणि अनेक कलांचं सादरीकरण या ठिकाणी गेले 2-3 दिवस सुरू आहे। एकच गोष्ट महत्त्वाची की या सर्व सादरीकरणांमध्ये एकच महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे या सगळ्या सादरीकरणांमध्ये, सगळ्या कलांच्या सादरीकरणांमध्ये भक्तिभावाचं, अर्पणभावाचं, समर्पणाचं किंवा गुरूंविषयीचं प्रेम व्यक्त करणं, आदर व्यक्त करणं, गुरूंची करुणा मागणं अशा प्रकारचाच या सगळ्या आविष्कारांमध्ये किंवा या सगळ्या सादरीकरणांमध्ये भाव होता। आणि या भावनेचा किंवा या भक्तिभावाचा पुढचा भाग म्हणून आजचा संगीत गायनाचा, सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम विदुषी मंजुषाताई पाटील आपल्यासमोर पुढचा 1-1.5-2 तास सादर करणार आहेत। त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो। त्यांच्या गाण्यामधनं त्यांच्या पहिल्या सुरापासून ते शेवटच्या सुरापर्यंत आपल्याला समर्थ परिचय होणारच आहे, परंतु एक औपचारिकता या नात्याने श्री उपासनी कन्याकुमारी स्थानाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना अत्यंत संक्षिप्त शब्दात त्यांचा परिचय करून देतो। मूळच्या त्या सांगलीच्या आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीताचार्य काणेबुवा, पंडित काणेबुवा यांच्याकडे त्यांनी शिक्षण गायन कलेचं महत्त्वाचं घेतलेलं आहे। संपूर्ण भारतातच नाही तर आता म्हणावं लागेल की संपूर्ण जगामध्ये एक शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायिका या नात्याने त्या सुप्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय पण आहेत। अखिल भारतीय स्तरावरचे जे अनेक संगीत महोत्सव आहेत, त्याच्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव आपण नाव ऐकलं असेल पुण्यातलं,
तर अशा पातळीचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाच्या अनेक संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपली गायनकला सादर केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरची एक संगीत नाटक अकादमी नावाची महत्त्वाची संस्था आहे. त्या संस्थेच्या अनेक समित्यांवर त्या मानद सदस्य म्हणून एक उच्च दर्जाच्या कलाकार म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषद नावाची एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे ICCR म्हणून. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय कला संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी परदेशामध्ये दौरे केलेले आहेत आणि त्यांचे कार्यक्रम अनेक देशांत गायन क्षेत्रातलं एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व, श्रेष्ठ कलाकार या नात्याने मंजुषाताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हा सगळा लौकिक परिचय तर झालाच, परंतु आपला जो इथे कार्यक्रम सुरू आहे गेले 2-3 दिवस साकोरी स्थानामध्ये, उपासनी कन्याकुमारी स्थानामध्ये, तर तो गुरु शिष्य भेटीच्या शताब्दी निमित्तचा आहे. तर त्या संदर्भातलं एक महत्त्वाची गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की गुरु आणि शिष्य या नात्याचं किंवा या दोन्ही भूमिकांचं महत्त्व अत्यंत चांगल्या अर्थाने ओळखणाऱ्या मंजुषाताई आहेत असं मला म्हणावंच वाटतं. कारण त्या उत्तम गुरु पण आहेत आणि अतिशय उत्तम अशा शिष्या पण आहेत. कारण संगीताचार्य पंडित काणेबुवांच्या नावाने त्या एक प्रतिष्ठान चालवतात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संगीत कलेचा प्रसार करणारे अनेक कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या स्वतः एका कार्यकर्त्यासारख्या त्या कार्यक्रमांमध्ये काम करत असतात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या गुरु आहेत आणि त्यांचे गुरु काणेकर बुवा यांच्या नावाने त्या प्रतिष्ठानच्या नावानेच एक शाळा चालते, गुरुकुल चालतं, संगीत शाळा ज्याला आपण म्हणूया. तर ते गुरुकुलही त्या चालवतात. त्या राहतात पुण्याला, परंतु आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये सांगलीमध्ये जाऊन सांगलीसारख्या भागामध्ये अनेक शिष्य शिष्या त्यांनी त्यांच्या हाताखाली आतापर्यंत तयार झालेल्या आहेत. तर असं गुरु शिष्य या नात्याचं महात्म्य जाणणाऱ्या त्या कलाकार आहेत आणि त्या संदर्भातलाच आपला उत्सव सुरू आहे आणि त्या संदर्भातलंच आपलं स्थान आहे. तर असा एक सुंदर योग जुळून आलेला आहे. मी जास्ती वेळ घेत नाही, फक्त सहकलाकार जे आहेत मंजुषाताई मध्ये मध्ये आपल्याला करून देतील. हार्मोनियमवर साथ करणारे आहेत अभिनय रवंदे, तबल्यावर साथ करणारे आहेत प्रसाद करंबळकरजी. आपण ज्यांचा पखवाज ऐकणार आहोत ते आहेत ज्ञानेश्वर दुधाणे. टाळ, मुख्यतः टाळ या तालवाद्यावर साथ करणारे आहेत आनंद ताकळकर. यांच्याबद्दल मी निश्चित सांगेन की पंडित भीमसेनजी जोशी यांच्याबरोबर, भारतरत्न पंडित भीमसेनजींच्या बरोबर माऊली टाकळकर जे नेहमी टाळ वाजवायला असायचे असतात, त्यांचे पुत्र म्हणजे आणि मंजुषाताईंची शिष्या अनुष्का साने ही पण आपल्याकडे मंजुषाताईंना मी पुढची सूत्र देतो. त्याच्या आधी एकच वाक्य बोलतो की आज सकाळी जेव्हा हवन इथे होत होतं तेव्हा हवनाच्या वेळी गोदावरी माताजींची जी नामावली आहे सद्गुरू यमुनाताईंनी लिहिलेली, तर त्या नामावलीचा उच्चार सतत सुरू होता, नामावलीच्या नावांचा. तर त्याच्यामध्ये काही नावं आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मला पटकन जाणून गेली की उत्तम योजिका येईल. तर ह्या सगळ्या 3 दिवसांची योजना पूजनीय माधवीताईंच्या नेतृत्वाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांनी आणि सगळ्या कन्या मंडळींनी केली. तर तशी योजना पण झाली. कलाप्रियाये, कलाप्रियाये हे पण नाव आहे आणि त्याच्या पुढे विशेष म्हणजे संगीत प्रियाये असं पण म्हटलेलं आहे. त्यामुळे तो पण योग आज सुंदर जुळून आलेला आहे. आणि शेवटी त्या नामावलीमध्ये असाही उल्लेख होता की सद्गुरू समर्पित चित्ताये. त्यामुळे अशा समर्पित भावनेने पुढचा कार्यक्रम होणार आहे आणि सगळं सद्गुरूंच्या चरणी आपलं चित्त आणि आपली कला सादर होणार आहे. तेव्हा पुढची सूत्र माननीय आदरणीय दिवशी मंजुषा. धन्यवाद. जय सद्गुरू. या स्थानावर येण्याचं सद्भाग्य परत दुसऱ्यांदा मिळत आहे. ही मला असं वाटतं की माझी म्हणजे आपण म्हणतो की गुरुकृपेने हे मिळतं आणि त्या गुरुकृपेने आज इतक्या पवित्र दिवशी की मी आतमध्ये बसून
सगळं पहिलं खूप छान ऐकत होते. या स्थानाचं महात्म्य मागच्या वेळेला आले होते तेव्हा थोडंसं जाणलं होतं. आज बरंचसं जाणण्याचा प्रयत्न केला. कारण काय आपण कोण जाणणार, ते ऑलरेडी इतकं मोठं असतं. आपण फक्त त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं या स्थानावरती येण्याचं महत् भाग्य मला मिळत आहे. ही गुरुकृपा आहे असं वाटतं. कालच असं झाला योग की काल मी वाडीत होते, नरसोबाच्या वाडीत सेवेला, आणि आज इथे या गुरुस्थानावरती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आज सद्गुरूंच्या सेवेचा लाभ वारंवार मिळतो आहे. हा माझ्या संगीताला मिळालेला आशीर्वाद आहे. आणि माझ्या नुसतं संगीताला, माझ्या संगीतापेक्षा माझ्या सांगीतिक वाटचालीला, माझ्या शिक्षणाला, मी जे शिकते आहे, कारण मी विद्यार्थी आहे आजही, आणि या माझ्या सांगीतिक शिक्षणाला हा आशीर्वाद मिळतोय परत परत असं मला वाटतं. हे मुद्दा नुसतं मी बोलत नाहीये, हे खरंच बोलती आहे. कारण नुसतं बोलता येत नाही गाणारी असल्यामुळं. पण विनय आमचा धाकटा भाऊ आहे. कारण विनय असा आहे की विनयने सांगितलं की ताईने यायचं, असं 100% आहे. त्यामुळं काय माहिती, पण विनयशी असं आमचा तो सारखा फोन होतो असं नाही, पण विनयविषयी एक माया वाटते, प्रेम वाटतं की नाही, की त्याची पण माझ्यावर माया आहे, की ताईवर, आपल्या बहिणीवर आहे माया. आणि त्याचा एक आनंद वाटतो की अशी माणसं जोडलेली आहेत आयुष्यामध्ये. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, मी सर्व माताजींचे मी आशीर्वाद मागते. कारण ज्याच्यासाठी आली आहे ते मागणं माझं काम आहे ना. मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करते. सर्व वाद्य व्यवस्थित ऐकू येऊ देत दादा. आणि काही करायचं नाही, फक्त व्हॉल्यूम द्यायचा, बाकी आपल्याला काही नको. ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर तस्मै श्री गुरवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा जिथे नानको
इथे कारे उभार श्रीरामा मनमोहन लेख श्यामा इथे कारे उभार श्रीरामा मनमोहन लेख श्यामा इथे कारे उभार कारे उभार कारे श्रीरामा मनमोहन
कमला
थोडा कमी करा. मॉनिटरचा बाहेरचा ठीक आहे. मी घेतला सगळ्यांचं काम. त्यांनी थांबल्याशिवाय विचार नाही. थोडा थोडा दे नंतर जेवायचं.
सत्शिष्यं श्रीनिवासनि सद्गुरुं देवीं गोदावरीं चैव वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां. बोलायला शब्दच नाही येत माझ्यात. इतकं रमून गेलं. मला आईची आठवण येत होती. आईने सांगितलं होतं जिथे भजन असतात आणि भागवत असतात तिथे मी असते. आणि आईंना रंगलेलं भजन आईंना खूप आवडायचं. खूप म्हणजे आता तर मी म्हणते आई तिथे डोलतच असतील तुमचं भजन ऐकून. आणि खूप खूप भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात आई. आणि आईने तुम्हाला गाणं सरस्वती असं आईने म्हणायला सांगितलंय. तर तुम्ही गाणं सरस्वती हे बोलायला काय शब्द नाही. तुम्हाला काही नाही बोलू शकत. बस तुम्हाला खूप आईबाबांचे आशीर्वाद आणि असंच तुमचं अजून उत्तरोत्तर आपलं हे कार्य चालू दे. आणि साकोरीला परत परत येऊन आम्हाला भक्ताचा भजनाचा आनंद तुम्ही परत द्यावा हेच आपल्या विनंतीपेक्षा काय म्हणायचं या इच्छा आमची खूपच इच्छा. सगळ्यांनाच खूप आवडला. खूप छान 3 दिवस कार्यक्रम इतका छान झाला. आणि खरंच मी मगाशीच म्हटलं की आज त्याचा कळस आहे. खरंच कळस झाला आज त्याचा. खूप छान खूप छान खूप छान. श्री सच्चिदानंद सद्गुरु योगीराज कन्या कुमारी सती गोदावरी उपासनी बाबा महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त काशी विश्वेश्वर महाराज की जय. भवान्या प्रयत्न करेन. भक्ती तरंगा थोडी तिकडे सर. सगळे साथीदार पण तुमचे. सर एक मिनिट इकडे खाली बस. खाली बस. विजयचा कॅमेरा बघ कुठे काय. इकडे सर. काम
शांती सदनाचा स्वयंपाक सगळे झालं पण एवढे छान. एक मिनटं.